असं आहे, ह्या सर्व बातम्या ज्या आहेत त्या पेरल्या जातात. आताच काही तासापूर्वी माननीय खासदार अरविंद सावंत, जे उद्धवजी ठाकरे गटाचे खासदार आहेत, त्यांनी सविस्तर प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं. संजय राऊत साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की अशा पद्धतीचा कुठेही त्यांचे खासदार कुठे जाणार अशा पद्धतीची कुठेही नगर चर्चा नाही. फक्त काही वर्तमानपत्रांनी त्यांना काही चुकीच्या बातम्या दिल्यामुळे त्यांनी अशा बातम्या छापून आणल्या आणि अशा पद्धतीचं पसरवत आहेत. त्याच्यामुळे ऑपरेशन टायगर कुठेही अस्तित्वात नाही आणि ज्या पद्धतीनं एकजुटीनं सर्व ठाकरे गटाचे खासदार उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीमागे आहेत, त्याच्यामुळे असं घडणार नाही याची सर्वांना खात्री आहे. तुमच्या खासदारांची मध्ये संपर्क झाला अशी चर्चा होती, असं काही होतं का किंवा आहे का किंवा होऊ शकते का? या सगळ्या बातम्या तुम्ही लोक उडवत राहता. तुम्हाला 24 तास आणि 7 दिवस बातम्या दाखवायच्या राहतात, त्याच्यामुळे तुम्हीच आपल्या बातम्या फिरत राहतात. आमच्याही खासदाराचं कुठेही नाही आणि उद्धव ठाकरेंच्याही खासदाराचं कुठे नाही. कारण की ज्या पद्धतीनं या 2-3 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीचं राजकारण झालंय आणि पक्ष फोडल्यानंतर जे पक्ष फुटल्या जातात त्यांची काय अवस्था होते हे सर्व महाराष्ट्र पाहत आहे. त्याच्यामुळे ठीक आहे, मधल्या काळामध्ये काही फोडाफोडीचं राजकारण 2-3 वर्षापूर्वी यशस्वी झालं असेल, पण जे पक्ष फुटले त्यांची आज अवस्था काय आहे, त्यांच्या नेत्याची अवस्था काय आहे हे आपण सर्वांनी पाहिलं पाहिजे. त्याच्यामुळे कुठेही ऑपरेशन टायगर महाराष्ट्रामध्ये नाही. कोणतेही खासदार उद्धवजी ठाकरे यांचे फुटणार नाही अशा प्रकारचं संपूर्ण चित्र आहे.